ख्रिश्चन धर्म जर बघायला गेला आपल्यात केव्हा आला तर तुम्हाला सांगतो 52 इसवीमध्ये ख्रिश्चन धर्म आपल्या इंडियात आला. इकडं आलोय तर लगेच गार वार सुटलं आपण चर्चच्या एरियात. काय नाव आहे पॉप झोन पूल. चर्चचं नाव काय ते ना कुठं आपण बघू. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. गुड मॉर्निंग. ही आपले कोचीमधून आहे. हे कोचीचा मेन हायवे इरकुलमपासून कोचीपर्यंत जायला एकदम हायवेच्या साईडलाच आपलं हॉस्टेल होतं. आता आपण तयार बियार झालो आहे, मस्त असं नाश्ता वगैरे करून आलो होतं. कारण रात्री काय झालं होतं, लई दिवसांनी म्हटलं मूवी बघावं. रात्री 12-1 वाजेपर्यंत मूवी बघत बसलो आणि नंतर परत उशीर झाला उठायला. मग 9 वाजल्या, 8:30-9 वाजल्या. पटपट उर केलं जरा, खाली जाऊन नाश्ता वगैरे करून आलो आणि आता म्हणलं व्हिडिओची सुरुवात करावा दिवसाची आपली. तर आज आपल्याला दुपारपर्यंत 1-2 वाजेपर्यंत पोर्ट साईड जर फिरायला जमलं तर ते फिरू, नाही जमलं तर आलापेला जायचं आहे आज आपल्याला. इथे काहीतरी आला ते 59 किलोमीटर यायचं. तर बघू, कारण आपण आज बसने वगैरे नाही तर डायरेक्ट ट्रेनने जाणार आहे. तर ट्रेन स्टेशन तिथून 8-9 किलोमीटर आहे आणि बंदर पण तिथून काहीतरी असं समथिंग 2-4 किलोमीटर आहे तिथून स्टेशनपासून. मग पहिलं ते पोरबंदर फिरायचं आणि तिथून पुढं मग आपलं पुढच्या प्रवासाला सुरू होईल. चला आता तुम्हाला डायरेक्ट खाली भेटतो. बरं, आपलं आता चेकआउट केले हॉस्टेलवरून. चांगलं प्राईजमध्ये होतं, असं काय लय पण महाग नाही. 300 रुपयाला एक नाईट. आतापर्यंत जेवढ्या हॉस्टेलमध्ये राहिल्या त्याला 300च्या पुढं मी दिलंच नाही कुठंच. 250-300. आता एक रात्रीच्याला बुक करून ठेवलं आहे आलाकोजामध्ये. तिथं पण काहीतरी समथिंग 270 रुपये काहीतरी. चलो काय चलता. आता आपल्याला पहिल्यांदा बससाठी बस कुठं उभं राहते तिथं बघावं लागेल. कारण स्टेशनला जायला तिथं बसची वाट बघावं लागणार आहे. आता कोणाला तरी विचारावं लागेल कुठं बस लागते कुठं नाही स्टेशनसाठी जायला. मित्रांनो, चालता आपल्याला चर्च दिसले आहे. चालत तोपर्यंत आपण चर्चला जाऊन येऊ. चला. आतमध्ये एंट्री तर अलाउड नसेल वॉदर कास्ट आपल्या वॉदरवाल्याला. मी आजपर्यंत चर्च कधी बघितलं नाही क्लोजमध्ये जाऊन बसतो. आज ते काही राहू जाऊन पण नाही ना. तर हे बघा सगळे ट्रॅफिकच जाम झालं इथं. तर आपण चर्चच्या एरियात. काय नाव आहे पॉप झोन पूल. चर्चचं नाव काय दिसतं ना कुठं, आपण बघू. चांगलंच मोठं आहे ना राव. आता हे जे काय प्रकार असतात काय आपल्याला सांगता पण येणार नाही. तर चांगलं मोठं आहे पण आतमध्ये जाऊन द्यायला पाहिजे. एकदा आपल्याला बघायचं आहे कसं असतंय कसं नाही आतून. आणि व्हिडिओ अलाउड आहे का नाही ते पण बघावं लागेल, विचारावं लागेल कोणाला तरी. इथं समाधी येतं माणसाचे जे मोठे हस्ते असतील त्यांचे असतील, नाही तर लोकल लोकांचे असतील, काय सांगता येत नाही. चाललं तर आतमध्ये आता, पण लईच भारी दिसतंय राव. काही म्हणा तुम्ही, एवढं हाय मेंटेन केलं आहे का, मस्त आहे एकदम. आपण कधी चर्चमध्ये आलो नव्हतो, काय नव्हतं, पहिल्यांदा बघू तरी. आतमध्ये बोलून जमणार नाही. लयच मोठा एरिया आहे चर्चचा. हे एंट्री गेट आहे. फादर लास्टचं बघा. गेलो आतमध्ये. व्हिडिओ काढायला तर अलाउड नव्हतं पण आपण काढला कसा बसा. 1-2 क्लिपा काढल्या, टाकतो तुम्हाला बघायला आतून कसं असतं कसं नाही ते. इकडून आउटसाईडला जायला बाहेर रस्ता.
पण काही आहे म्हणा आतमध्ये एकदम शांत बसावं लागते असं थोडं, पण एकाच्या तोंडातून पण शब्द निघत नाही. प्रेयर आपल्या मनात काय असेल ते करायची आणि निघायचं. पण 2 डिफरन्स प्रकार आहेत बघा. सायरो मेलाबर्न चर्च हे इकडल्या साईडचं आणि हे जे आहे ते कॅथोलिक चर्च आहे. तर आता कॅथोलिकमध्ये आपण नाही गेलो, सायरो मेलाबर्नमध्येच गेलो होतो. हे जे चर्च आहे का 1896 साली स्थापित झालेलं आहे बघा. ख्रिश्चन धर्म जर बघायला गेला आपल्यात केव्हा आला तर तुम्हाला सांगतो 52 ईस्वीमध्ये ख्रिश्चन धर्म आपल्या इंडियात आला होता. एक कोणता तरी गुरु होता ख्रिश्चन ह्याच्यातला, तो आपल्या पोरबंदरावर आला आणि त्याने परत मग त्यांच्या धर्माचे काय म्हणतात एक्सपेंड केला. तिथून त्यांनी त्यांचा धर्म सगळीकडं स्प्रेड केला. चला आता बस स्टँडकडे निघालोय. पहिलं बस कुठं थांबते ती बघू द्या मला, परत मग आतमध्ये आपलं पोर्टकडे जायला. ख्रिश्चन धर्माचा जर विषय बघितला तर आपण ना सगळ्यात जास्त जर ख्रिश्चन धर्म कुठं असेल ना तर इथंच आहे आपलं केरळमध्ये बी. तुम्हाला कालच नाही का सांगितलं काहीतरी 18% केरळमध्ये फक्त ईसाई धर्म आहे. पोचलो आता मरीन ड्राईव्हपाशी. मरीन ड्राईव्हचा पॉईंट आहे आता पलीकडच्या त्या बिल्डिंगच्या पलीकडच्या साईडला समुद्र आहे. आता तिकडं जायचं आहे पलीकडे. रस्ता हुडकत आहे आता. बघा मित्रांनो केरला ट्रेड सेंटर इतके मस्त आहे का नाही, डिझाईन केली भारी. इतकंच ट्रॅफिक आहे ना या शहरात, काय काय लयच अवघड आहे. आधीच ट्रॅफिक आहे, काय सुधारणाच. पुढंच जाऊन द्या ना. हे बघा कॅथेड्रल चर्च आणि कॅथेड्रल वेगळं आहे माहिती आहे का. मला पण आता गुगल केल्यावर माहीत झाले. मरीन ड्राईव्ह वॉकवे इकडं आलोय तर लगेच गार वारं सुटलं, मस्त असं वाईब यायला लागली आताच. बघा समुद्र समंदर. आपल्याला मेन म्हणजे ते ह्यालाच पण जायचं आहे आता. चालतच जाऊ आपण त्या काय म्हणतात डॉक यार्डला पण तिकडं अलाउड नसेल ना आपल्याला, तरी बघू गेलं तर तेवढंच बघायला तरी भेटेल नवीन काहीतरी वेगळं. तर बघा किती मोठाले जहाज आहे तिथं. हे तर एक चाललंय बघा. थोडं वॉक करू मस्त असं मरीन ड्राईव्हच्या शेजारी. पण वाचलंय स्मेल लय बेकार येतोय. आणि दुसरं म्हणजे घाण जरा आतीच आहे ह्याच्यात, जास्तच घाण आहे त्यामुळे स्मेल येतो जास्त. समुद्र किनारी घर असेल, कोणतं तरी मॉल आहे DD मॉल, ज्याचं घर असं समुद्र किनारी, त्याला काय भारी वाटत असेल. ह्यांच्यासाठी काय व्ह्यू असेल समुद्राचा. ही जे रेसिडेंशियल एरिया म्हणजे हे जे फ्लॅट आहेत ह्यांच्यासाठी काय भारी वाटत असेल ह्यांना. काय ह्यूज बिल्डिंग आहे वरती. ते पण समुद्र किनारी अशा रोज असं कूल वातावरण बघायला भेटत असेल ह्यांना. ब्रिजवर आलोय, छोटासाच आहे पण इथं मस्त व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही कधी पेट्रोल पंप बघितला आहे का? ते पण समुद्राच्या कडेला. हे बघा मी तिथं खात बसलो होतो, खाता दिसलो मला. याला म्हणलं काय हे बाबा हे बघावं तरी. अरे फिलिंग करायला लावलंय बघा त्यांनी आता. हे बघा नुसता फिरतोय मस्त असा रस्त्याने. पोर्टकड चालू आहे, डॉकयार्ड साईडकडे पण लांब आहे जरा, अर्धा 1 किलोमीटर आहे चालून. आणखी परत आणखी जंक्शनवर यायचं आहे आता. बघूया एखादी बस भेटेनच मला. जाता जाता महादेवाचं मंदिर आहे इथं, दर्शन घेऊन जाऊ आपण. दर्शन घेऊन येऊ मस्त असं. तरी सभा वगैरे काहीतरी चालू आहे इथं.
मंदिर क्लोज आहे का? रस्ता कोणीकडून आहे? हा हे काढल्या साईडने. इकडं काहीतरी असं सभा वगैरे चालू आहे वाटतं. इथं मंदिर आहे. इंटरेस्ट बंद ठेवला त्यांनी, साईडने चालू ठेवले. कोणता तरी कार्यक्रम चालू आहे वाटतं. ही पूर्ण लाईन लागलेली, कशासाठी लागली काय माहिती. हे मंदिर आहे पण ते पण क्लोज आहे. आज कशामुळे क्लोज आहे काय माहिती बाबा. बघा हे ट्रेडिशनल लुक साऊथ इंडियाचा. बंद नसायला पाहिजे होतं. दर्शन घ्यायला आलं पण बंद आहे मंदिर. आणि इथं काहीतरी वेगळंच चालू आहे. आता ते समजा ना, पण एक दोघा जणांना विचारलं पण त्यांना पण सांगाय ना. जाऊ दे आता. लांबनंच आपलं दर्शन घेतलंय देवाचं. देवाच्या नावाने करू पुढचा प्रवास सुरू. पूर्ण जहाजच खाली पुढले निमारते, गंजून पार त्याला होल पडलं. तिकडल्या साईडला नवीन चकाचक जहाज दिसतंय. जवळ आलोय पण थोडं म्हणलं थांबा. लई एक गोष्ट झाली बॉडी. आणखीन अर्धा 1 किलोमीटर आहे. चालू लागले. आता मी ना तेवढं फिरायचं थोडं. नेट जंक्शनला निघायचं पहिलं ट्रेन गाठायची. आता बस एवढं लास्ट पॉईंट तिथला कोचितला शिपयार्डच. आलोय खरं शिपयार्डच्या साईडला आहे. त्या एरियातच आहे पण आतमध्ये जाऊन तिथून असं वाटत नाही. हो मला बघू प्रयत्न करून तिला जाऊन आहे. नाही निघाला आपलं माघारी जंक्शनवर. काय करता येईल मला. सगळे गेट पार केले पण शेवट कुठं जाऊन दिलं नाही बाबा. आतमध्ये एंट्री घेऊन दिलं नाही. काय ते जायला जागा मरीन ड्राईव्ह बघितलं. तेवढे जॉगिंग करत बस लागली जंक्शनपर्यंत. लगेच बस पण भेटली तरी बरं झालं. लई कंटाळा आला आता. ती जंक्शनवर जातो काहीतरी खातो आपल्या निघायचं आला थोडा. तिथला प्लॅन तर सक्सेसफुल नाही त्यातला. जाऊन दिलं नाही आता कोणत्या गेट. आलो हॉटेलला आता. मस्त चिकन बिर्याणी मागवली. मला आता पहिलं खाऊन घ्यावा, भूक लई लागली. सकाळी नाश्ता केलेला होता. आता जेवण करायचं मस्त. संध्याकाळी आता जेवण केलं फुल. आता परत 2 वाजता ट्रेन आहे. आता ती 1 वाजली. काय शेवट आपल्याला पोर्टला जाणं झालं नाही. आता जाऊ द्या. ज्यावेळेस आपल्या मुंबईला महागारी जातो नाही तर मग दुसरीकडे जातो त्यावेळेस जाऊ पोर्टला. मस्त असं आली बिर्याणी घेऊ खाऊन. झालं खाऊन वगैरे. आता निघालो बस स्टँडकडे. आता ते रेल्वे स्टेशनकडे. हां थोडंच राहिले इथून. वॉकिंग डिस्टन्सला 400 मीटर आहे. वेलकम टू एर्नाकुलम रेल्वे स्टेशन. आता किती वाजता आहे काय माहिती बाबा. टायमिंग लिहिला आहे तसं मी पण बघितलं आहे. पण किती प्लॅटफॉर्मवर लागते काय माहिती. टुवर्ड्स त्रिसूर तिरुवनंतपुरम 2:40ची. आता वेटिंग एरियामध्ये बसलो निवांत वाट बघत. आता ज्यावेळेस येईन त्यावेळेस बघू. लवकर यायला पाहिजे. एक आहे ती बघू आता किती टाईम आहे. काय मस्त डेकोरेट केले बाबा ट्रेन. हे एकदम ग्राफिक्स ते एकच नंबर केला खेळ. नुसतं ॲडव्हर्टायझिंग आहे पण दुसरं काही नाही. आता बसलोय पण स्लीपरमध्ये बसलोय. जनरलमध्ये गेलोच नाही. महाग 2 डब्याला लई गर्दी होती तिकडं. आता टेशीने फक्त चेक करून नाही म्हणजे बसलो घेत नाही तर फाईनच येलो. सुटीच नाही मग आताच गेला टेशी पुढं. काय नाही लई जण येते माझ्यासारखी तिथं बसल्या ते 5-6 जण नाही तर. त्यामुळे काय एवढं लोड नाही घ्यायचं. कुठं आपल्याला 50 किलोमीटर जायचं नाही असं काय लांब. आणि ऑक्युपाईड असतं तर मग आपण उठलो असतो तर बुक असतं तर कोण आलं असलं तर. पण नाही काय गोष्ट दादा. चला डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो आलं तुलाच.
पोचलो बघा आता LP स्टेशनला. आता इथून हॉस्टेलला जायचं. किती किलोमीटर आहे ते बघावं लागेल. पहिलं मी आपला टाकून इथून चलत जायला जमलं तर चलत, नाही तर मग डायरेक्ट आपलं रिक्षा वगैरे काहीतरी करावं लागेल. हॅलो हॅलो शेवट बीचवर. आपल्याला तसं उद्या फिरायचं आहे, आज नाही बीचवर जायचं. पण माझा स्टे आहे का जिथं होमस्टे घेतले तीच बीचवर आहे, त्यामुळं आता बीचचाच व्ह्यू दिसणार तुम्हाला. स्टे बघा कसा आहे आता, पूर्ण बीचच्या कडेलाच आहे, काही विषयच नाही त्याच्यात. हे बघा विषय हार्ड आहे का नाही. आता थोड्या वेळ तिकडे जाऊन बसणार निवांत असं. तुम्हाला त्यावर हॉस्टेल दाखवतो. आता जे आपण घेतलं आहे ते म्हणजे बुक केलं तर ते काहीतरी 270 रुपयाचं केलं होतं. आणि हे इथं गेल्या अपग्रेड केलं मी, AC वाला घेतलं आहे 350. म्हणजे काय 5-50 आगाव जाऊ द्या, पण इथं ह्युमिडिटी इतकी का नाही, इतकं उकडतंय की नावच काढायचं नाही. आणि जरा वरचा व्ह्यू जरा भारी वाटतोय. 50-60 रुपयाचं जाऊ द्या एक्स्ट्रा, पण काही विषयच नाही, क्वालिटी व्ह्यू आहे. हे आपला बेड घेतला आहे आपण. AC मस्त, रात्रीच्याला झोप लागेल, क्वालिटी तेवढीच. आणि उद्याच्याला पण वाटतं हीच करावा नियोजन. बघू उद्याची उद्या. आता एवढं पण भारी नाही बरं का हॉस्टेल, कारण आसपास लयच घाण आहे. हे बघा जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त फिरायचं आहे, घाण असं नाही असं. कसं गार वारं सुटले म्हणता आता शिक. वा अरे काय आलंय वाहून, कुत्रं बघत आहे हे. तिकडे नको जायला. कसल्या लाटा येतात राव मस्त अशा. हे बाप एकच नंबर भाई. आयुष्यात हाच एक क्षण असतो, ती एन्जॉय करायसाठी असतो, दुसरं काही विषय नाही. एन्जॉय झाला पाहिजे बरं का, एन्जॉय झाला पाहिजे. काय राव सनसेट व्हायला लागलाय आता मस्त असा. बीचच्या साईडला सनसेट बघायला भेटतोय, ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आणखीन. आता तिकडे पब्लिककडे चाललोय फिरत 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 असं. इकडे माणसं लई मोठी. ते जरा थोडं आउट साईडला आहे आमचं जे हॉस्टेल आहे ते. बघा इकडे हॉस्टेल आहे, पॅराडाईस म्हणून नाव आहे हॉस्टेलचं. भारी आहे, पण AC वाले घेतलंय म्हणून, नाही तर साध्या रूम तर इतकं घाण होतं का नाही, नावच काढायचं. आता झालो बघा हॉस्टेलवर. लई वेळ म्हणजे आता 4:15 वाजता मी तिथं बीचवर गेलतो. 5:15 वाजल्यापासून ते पार 6 वाजेपर्यंत निवांत बसलो होतो. निवांत मोबाईल बघितला नाही, काय नाही काय नाही, अजिबात नाही. मोबाईल खिशात ठेवला होता मस्त असा. फक्त PC एन्जॉय करत होतो, दुसरा काहीच विषय नाही. एकदम अशा लाटांच्या आवाजन ते इतका भारी फील होत होता ना, एक्सप्लेन करू शकत नाही मी आता. हे भारी व्ह्यू आहे एकदम. हॉटेल मस्त ह्याच्यात भेटले आपल्याला. एका मंदिरात आलोय, कसं आहे मंदिर बघू मस्त. कसलं भारी आर्किटेक्ट आहे. इथे एक नवीन मी आज बघितलंय, दर्शन जर घ्यायचं असलं का तर आपल्याला शर्ट काढून दर्शन घ्यावं लागतंय. आता मी तेच केलं, मला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं शर्ट काढ आणि नंतर दर्शन घे. शर्ट काढून दर्शन घेतलं. नवीनच आज बघायला भेटले मला पण. पण मंदिर असलं भारी ना, आतून एकच नंबर दिसतोय मंदिर आतून. आता आपण काय करणार आहे तर डायरेक्ट तुम्हाला उद्याच्याला दाखवतो बीच वगैरे सगळं. कारण आता तुम्हाला दाखवलं उद्याच्याला मग तुम्हाला मजा येणार नाही जास्त. त्यासाठी मी काय करणार, आता उद्याच्याला तुम्हाला बीच दाखवणार. तर आता मी काय करतो, मस्त जेवण करतो. मी पण नाही जात बीचला, मी आपलं जेवण बाहेर आता करून मस्तपैकी एडिटिंग वगैरे करायची. आणखीन कालचा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला आहे ते पण करून घेतो. आणि आजचा एक व्हिडिओ एडिट करायचाच आहे, ते तर आहेच. त्यासाठी मग लवकरच रूमवर जातो 8 वाजेपर्यंत. आणि नंतर मग जेवण वगैरे करून निवांत एडिटिंग करून झोपतो. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवू आपण. भेटू आपण उद्याच्या सकाळच्याला. उद्या सकाळच्याला आपल्याला इथं आता इथलं काय म्हणतात बीचवर पण जायचं आहे. बीचला आपण संध्याकाळी 4च्या पुढनंच जाणार. आणि सकाळून आपल्याला
एक लाईट हाऊस आहे, तिथं लाईट हाऊसला एक जायचं आहे, एक चर्च आहे, त्या चर्चला एक जायचं आहे. बघू आता किती पॉसिबल होतं आहे उद्या दिवसात आपलं फिरायचं आणि किती नाही. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.